महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंतिम जागा वाटप जाहीर केलं। यात सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली। ठाकरे गटाने सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। मंगळवारी सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी लोकसभेकरता 2 अर्ज दाखल केलेत। 2 पैकी 1 अर्ज काँग्रेसकडून तर 1 अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आलाय। यावेळी विशाल पाटील यांच्या समर्थकांनी स्वाभिमानाचा नारा दिलाय। सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीत फेरविचार होईल अशी आशा विशाल पाटील यांना आहे। काँग्रेस पक्षाचं चिन्ह शिवसेना लढते, आमचे चिन्ह नेलं, राष्ट्रवादी म्हणते आमचे चिन्ह नेलं। सांगलीकरांचं तेच भांडण आहे। काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय, तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार। सांगली लोकसभेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडण्यात आली। ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवातही केली, तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील लोकसभेसाठी अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय। सांगलीच्या या जागा वाटपावरून विशाल पाटील यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय। काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता, अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही। त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता, जर हातात होता तो त्यांनी घेतला का? त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे। निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणाऱ्यांनी निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही। दरम्यान सांगलीच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगलीतल्या काँग्रेसच्या नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केलं। विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत। विशाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा पाहता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हे प्रकरण तापलेलंच राहणार असं दिसतंय। सांगलीमध्ये जी थोडीशी परिस्थिती उद्भवली त्या बाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला आणि लवकरात लवकर ह्यातनं एक संयुक्त मार्ग काढावा, जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल। विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांसमोर पेच निर्माण झालाय। विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास सांगलीतील महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे कान टोचले आहेत। अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू, अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची हीच चर्चा झाली की विशालशी अजूनही बोलू, आपण चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची काळजी घेऊ। शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। महाविकास आघाडीसाठी काँग्रेस लोकसभेची जागा अवघड जागेचं दुखणं झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करत काँग्रेसवर कुरघोडी केली खरी, पण आता विशाल पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालाय। त्यामुळे सांगलीचा तिढा सोडवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।